घरातील द्वेष, कलह, कटकटी, लग्न, घरातील नकारात्मकता, नैराश्यात्मकता, मुलांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, पैशाचे प्रश्न, कोर्ट कचेरीचे प्रश्न, दवाखान्याचे प्रश्न, म्हणजे सगळे प्रश्नांनी हैराण केला असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बघा, उद्या आषाढी एकादशी. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ कधी पोचतोय माहीत नाही, पण आषाढी एकादशी नंतर जरी पोचला दुसऱ्या दिवशी तरी काय हरकत नाही. ह्या सेवा गुरुपौर्णिमापर्यंत करायच्यात. तर आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा, पौर्णिमा किती तारखेला आहे? 10 जुलैला आहे. तर आषाढी एकादशीपासून आपण किती दिवस घावतात? 3 दिवस, 4 दिवस, 1 दिवस जरी घावला तरी खूप महत्त्वाचं असतं. ह्या सेवेने काय होतं, या सेवा का करायची असते त्या, आणि ह्या सेवेची फलश्रुती कशी मिळून जाते? बघा, जो कोणी सेवा करेल त्याला 100% मेवा मिळतो. आणि स्वामी मार्गातील सेवा जर आपण मनापासून केली तर आपल्याला निश्चितच स्वामींची अनुभूती येते. हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण. स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत आहे. बघा, आषाढी एकादशीला आपण सेवा काय करायची? तर सकाळी देवपूजा करत असतो, त्यानंतर बालकृष्णांना स्नान करायचं, अभिषेक घालायचं आणि 108 तुळशीची पानं घालायची. तुम्हाला जर 108 मिळत नसली तर तुम्ही काय करायचं? एकच पान श्री विष्णू देवताय नमहा हे म्हणत तुम्ही तेच पान रिपीट घालायचं. प्रत्येक ठिकाणात प्रत्येकाला मिळेल असं काही नसतं. जर मिळालं तर शुभ, नाही मिळालं तर काय हरकत नाहीये. ऑप्शन असतोच आपल्याकडे. दही दुधाचा अभिषेक घालायचा. ते घालत श्री विष्णू देवताय नमहा साधा सिंपल अडाणी लोकांना सुद्धा येईल हा मंत्र आहे. तर हा मंत्राचे पठण झाल्यानंतर अभिषेकचं पाणी, म्हणजे तुम्हाला नेहमीप्रमाणे मी सांगत असते की अभिषेकचं पाणी घरातल्या सगळ्या व्यक्तींनी प्राशन करायचं, कुठेही टाकून द्यायचं नाही. आणि त्यातूनही जरी तुम्हाला जर नाही जास्त फार पाणी झालं, प्यायचं नाही झालं, तर एखाद्या फुलाच्या झाडाला, जी शेतकरी लोक आहेत त्यांनी आपल्या शेतात शिंपडून टाका, फुलाच्या झाडाला टाका. पण पाय धडीच तुळवेल असं काही करू नका, कारण ते हातून आपल्या पाप होतं. तर आपल्याला महत्त्वाचं सेवेचं आहे. तर सेवा इथूनच चालू होते 108 तुळशीच्या पानापासून. तर बघा, मी तुम्हाला सांगितले की 108 नाही भेटली, एक भेटलं तरी तेच पान रिपीट तुम्ही 108 वेळा घालून. तुळशीचं पान भगवान विष्णूंना प्रिय असते आणि त्यात रुक्मिणी देवीचा वास असतो, म्हणजेच कुठल्या आपल्या लक्ष्मी मातेचा. दोन्ही सेवा आपल्या हातून घडली जाते. चातुर्मास उद्यापासून चालू होतं. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी पर्यंत भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात. आणि यावेळेस जो कोणी भगवान विष्णूंची सेवा जेवढी करतो तेवढी फलश्रुती आपल्याला मिळून जाते. माता लक्ष्मी देवीची फलप्राप्ती होते आणि आपल्याला बऱ्याचशाच अडचणीतून बाहेर काढतात. बघा, अनुभव घेत राहा सेवेचा. तर 108 पानांची सेवा झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही घरात तुपाचा दिवा लावायचा. त्या तुपाच्या दिव्यात 1 दालचिनी, 1 लवंग आणि 1 वेलची आणि 1 तुळशीचं पान लावायचं. आणि ते दिवा आहे तोपर्यंत विष्णू देवतांचा गायत्री विष्णू मंत्र, गायत्री महालक्ष्मी मंत्र पठण करा. नित्य सेवेमध्ये आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते दोन्ही मंत्र देईन. तो दोन्ही मंत्र संध्याकाळी म्हणायचं. प्रदोषकाल. हे झाली आपली आषाढी एकादशी दिवशीची सेवा. आता तुम्ही आषाढी एकादशी दिवशी माझा व्हिडिओ पाहिला नाही, दुसऱ्या दिवशी पाहताय, तर त्या दिवशीही तुम्ही ही सेवा करू शकताय, कारण आपला चातुर्मास चालू झालेला आहे. भगवान विष्णू देवतांचे रोजच्या रोज सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. उद्यापासून गोपद्म रांगोळीला पण सुरुवात करायची. दारात काढा, देवघरात काढा, कुठेही काढा, हळदी कुंकू पंचोपचार पूजा करायची, कारण खूप महत्त्वाचं 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळून जातो. त्यानंतर बघा, पौर्णिमेपर्यंत आपण काय करायचे? सकाळी 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, संध्याकाळी 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचंय. हे पठण आपल्याला पौर्णिमेपर्यंत करायचं आहे. तिथून पुढे चातुर्मास म्हणजे कार्तिक एकादशी येईपर्यंत केलं तर खूपच सुंदर आहे. सेवा कराल तर वाया कधी जात नाहीये. त्याच्यानंतर पौर्णिमेला आपली गुरुपौर्णिमा, आपण शिष्य आहोत स्वामी समर्थ महाराजांचे, आपण कराल तेवढी सेवा खूपच असते. मग ती सेवा कशी करायची त्या दिवशी, तर कार्तिक एकादशी पर्यंत ह्या सेवा तुम्ही जेवढ्या कराल तेवढा तुम्हाला फलश्रुती, म्हणजे या 4 महिन्यातच तुम्हाला अनुभव मिळणार आहे. तर सेवा कधीही वाया जात नाही. दिंडोरीप्रणित सेवा मार्गातील सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या असतात. आणि जो कोणी सेवा करेल त्याला मेवा मिळतो. स्वामी समर्थ महाराज त्याला आपल्या हृदयाशी चिटकून ठेवतात. आणि गुरूंना द्यायचं, शिष्याचं एक वेळ आलेली आहे गुरुपौर्णिमा, आणि आपल्या गुरु शिष्याचं नातं खूप प्रबळ करण्यासाठी, खूप घट्ट करण्यासाठी हा योग असतो. म्हणून सेवा करायची असते. बघा, ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जर उठत असाल तर सकाळी उठल्यानंतर स्वामी समर्थांचा 11 माळी जप करायचा, अखंड सारामृतचं पारायण करायचं, 1
गुलाबाचं फुल नारळ आपल्या देवघरात स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांना द्यायचं, त्यांना सांगायचं मी तुमचा शिष्य आहे महाराज, माझ्या हातून काही चूक घडत असेल तर पोटात घाला आणि चूक होणार नाही हे पण काळजी घ्या, इथून पुढचे माझे दिवस सगळे तुमच्या सेवेत जाणार आहेत, येणारे दिवस सुद्धा कष्टाचे असू द्या किंवा कोणतेही असू द्या, येणारे मार्ग तुम्हीच दाखवणार आहेत आणि तुम्ही माझं बोट धरणार आहात, दिसेल ती दिशा तुम्हीच दाखवणार आहेत आणि त्या दिशेवर मी चालणार आहे. म्हणजेच महाराज काही वाईट मार्गावर आपल्याला नेणार नाहीयेत, आपण काही कराल त्याला पाठीशी आपल्या महाराज उभे राहतात. बघा आपण जी काही शिष्यानं गुरूंना एखादं मागितलं तर गुरूंचा दिवस असल्या गुरु खूप आनंदमय असतात, तथास्तु म्हणत असतात, त्यामुळे आपला दिवस खूप सुखाचे येणार असतात. मग असंच उगीच येणार आहेत का? त्यासाठी आपल्याला करता कामातून वेळ काढायचा आणि या सेवा करायच्या. सत्यनारायण संध्याकाळी तर घालावंच लागणार आहे पौर्णिमेचा, झालं त्या दिवशी ती संध्याकाळी विष्णू नारायणाची सेवा, लक्ष्मी मातेची सेवा होते. त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी बाहेर सुद्धा तुळशीला दिवा लावायचा, मेन प्रवेशद्वारापाशी दिवा लावायचा. उद्यापासून पौर्णिमा होईपर्यंत हळदीचं लेपन करा. हुंबऱ्याला खूप महत्त्वाचं असतं कारण लक्ष्मी गृह प्रवेश करण्याचा योग आहे, तो चुकवू नका. जेव्हा व्हिडिओ पाहताय तेव्हापासून मेन प्रवेशद्वाराचा हुंबऱ्याला हळदीचं लेपन काढायचं, द्यायचं, गोमूत्र शिंपडायचं आणि स्वस्तिक काढायचं. म्हणजे वाईट शक्ती अलक्ष्मी आपल्या घरात गृहप्रवेश करत नाहीये, निगेटिव्हिटी निघून जाते, पॉझिटिव्हिटी चालू होते, घरातील नकारात्मकता पूर्ण बंद होते. आता ह्या सगळ्या सेवेने काय होणार आहे सांगते. आपण खूप घरात धुमाकूळ आपल्या घरात चाललेलं असतं, एक वादळ असतं वाईट शक्तीचं किंवा वाईट एक प्रवास चालू असतो आपल्याला. आपण विश्वातून शून्याकडे जेव्हा गेलेलो असतो तेव्हा हार मांडलेली असते, त्या नको तो विचार तुमच्या नाही कुणाच्या तरी एकाच्या मनात येत असतोय, तो विचार थांबवण्याचं काम स्वामी समर्थ महाराज करतात. हे सेवेचं फल असतं. दुसरी गोष्ट, आपल्या घरावर खूपच संकट वारंवार येतात, कळत नाहीये काही करायचं नेमका, तिथे मार्ग महाराज दाखवतात आणि त्या मार्गातून महाराज बाहेर काढतात. मुलांचे लग्नाचे प्रश्न, मुलांच्या आरोग्याचे प्रश्न, मुलांचे लग्न झाले असले तर त्यांना मूल न होण्याचं, पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष, घरातील विविध प्रकारच्या म्हणजे कटकटी. बघा घरात खूप लोक आहेत पण प्रेमाने नांदतात का? नाहीये. एकाचं पश्चिमेला एकाचं पूर्वेला, एकाचं उत्तरेला तर एकाचं दक्षिणेला, अशा प्रकारे तोंड असली तर सुखासमाधानाचं पंचपक्वान्न असले तरीही चांगलं लागत नाहीये. चटणी भाकरी असू द्या, घरातील जर समंजसपणे सगळी एकत्र असली तर आपल्याला तीही खूप गोड लागते. ह्याच प्रकारे जर सेवा तुम्हाला करायची असतील आणि या सेवेची फलश्रुती जर तुम्हाला हवी असेल तर निश्चितच तुम्ही या सांगितलेल्या सेवा व्यवस्थित पार केल्या तर तुम्हाला कोणतेही संकट तुमच्यापर्यंत महाराज येऊन देण्याने 1000% खात्री देऊन सांगते. कारण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवाच अशा प्रचंड आहेत की ती अनुभूती आल्याशिवाय राहत नाहीये. महाराज प्रत्येकाला अनुभव देतच राहतात. करायचं का नाही ते आपण ठरवायचं असतं. पहा, सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. कसं असतंय, आपल्या संसार मार्गातील प्रत्येकाला संकट असतं. असं नाहीये आज आपण सुखात असलो तर उद्याचा उजळणारा दिवस सुखमय येईल, उद्या अंधारात सुद्धा जाऊ शकतोय. तर तोच अंधाराचं वादळ थांबवायचं काम महाराज करतात. कुठेतरी पोटाच्या नकावर येऊन थांबतं आणि अशी फुंकर मारावी असं आपल्यापर्यंत येऊन पोचतो. मग एवढं सोसायला आपल्याला काय हरकत नसते. तर केलेल्या सेवा कधी वाया जात नाहीयेत. कधी निगेटिव्हिटी मनात घेऊन म्हणजे होईल का नाहीये, मी सेवा करते पण मला नाही या सेवेची गॅरंटी, किंवा मी कुठं ऐकलेलं नाही, किंवा मला माहीत नाहीये, किंवा माझं मी आणि नकारात्मक जर तुम्ही अशा गोष्टी असेल तर सेवा करू नका. काही गरज नाहीये. कारण मग तुमचंच मन तुम्हाला खात असेल, कुठं तर तुम्ही नकारात्मकता बाजूनच सगळं घेतलं असेल तर तुमची सेवा पूर्णपणे वाईट शक्तीकडेच जाणार आहे. जेव्हा जर तुम्हाला असे वाटेल की माझं खरोखरच वेळ स्वामी महाराजांनीच आणलेले म्हणून हा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि मी ह्या सेवा करणार आहे, माझा दिवस खूप सुखाचे येणार आहेत. बघा तुमच्या घरात किती दृष्टिकोन सकारात्मक बदल होतोय, लोकात, परिस्थितीत, वास्तव्यात सगळ्या गोष्टीत बदल कसा होतोय तो अनुभव घेऊनच सांगाल तुम्ही. तर असो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, होता होईल एवढे शेअर करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाची कमेंट करा. कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील स्वामी सेवेतलेच असावे, तुम्हाला काही शंका असतील स्वामी सेवेच्याच असाव्या तर बिनधास्त विचारा, त्याचं निश्चितच निवारण केले जाईल. सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून याच पद्धतीचे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील. तर सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हा सर्वांचा दिवस खूप आनंदाचे सुखाचे जाओ हेही स्वामी चरणी प्रार्थना करते, सेवेचे जाओ हेही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि येणाऱ्या चातुर्मासात प्रचंड सेवा करा, प्रचंड सेवाची प्रचंड अनुभव घ्या.
हे स्वामींना अनुसरून सांगते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.